कुठला नाही याच्यातून पाणी वाहिलं मग तिकडे गेल्यामुळे आता ते खाली गेली ना पातळी. पाणी गेलेली पायीच्या पश्चिमेकडे अतिशय जुना ओढ्यावर एक पाझर तलाव आहे आणि ह्या पाझर तलावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं सांडव्यात पाणी बसलं नाही आणि त्यामुळं आपण पाहतो की सांडव्याच्या विरुद्ध दिशेला पाझर तलावाची भिंत फुटलेली आहे आणि सगळं पाणी पलीकडच्या बाजूनं ओढ्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आहिरी रोडला जाणार रस्त्याचं देखील पूल पाण्याखाली गेलेला आहे. पाझर तलावाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं खालचे काही लाईटचे खांब ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेले आहेत. दौंदवाडी रस्त्याची मोरी वाहून गेलेली आहे आणि आता हा सांडवा जो आहे तो पूर्ण खडकात आहे त्यामुळे आता याला खोल करणं काही शक्य नाही आणि त्यामुळं पाझर तलावाची एक बाजू पूर्ण वाहून जाईल अशी स्थिती आहे. मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे. ग्रामस्थांनी काळजी घेतलेली आहे. लोक जे खालच्या बाजूला घरं आहेत ते लोक बाजूला गेलेले आहेत, परंतु अजून पाऊस काही थांबायला तयार नाही आणि प्रचंड पश्चिम पट्ट्यातून पाणी येतं आहे. कुंडेश्वरच्या डोंगरापासून इकडे पाणी येतं आहे त्यामुळं अजून नुकसान होण्याची शक्यता आहे. बाकीच्याही नागरिकांना विनंती, कुणी घराबाहेर पडू नये, शाळेत